सगळ्यांना वाटतं की आपलं आयुष्य हे एखाद्या फुलासारखं नेहमी सुगंधित राहावं. मित्रांनो, आपण आपल्या जोडीदाराला, आपल्या सोबतच्या पार्टनरला आदर देतो का? आदर? हो म्हणजे रिस्पेक्ट हो. मराठी शब्दांची जरा सवय करून घ्या. आपल्या मातृभाषेतील शब्दांमध्ये खूप गोडवा असतो बरं का. हा तर आपण कुठे होतो? आदर. मित्रांनो, आपल्या लाईफ पार्टनरला वेळ देता येतो की नाही याची शाश्वती नाहीये. पण जर का आपण त्याला आदर दिला ना, तर आपलं नातं, आपलं रिलेशनशिप कस्तुरीप्रमाणे सुगंधित होईल. असा अनुभव माझ्या सगळ्यात सगळ्यांना मिळावा असं मला वाटतं. बघा ना, आई-वडील, बहीण-भाऊ असो, बायको असो, मित्र असो, प्रेयसी असो, या सगळ्या नात्यांमध्ये आदर जर हरवलेला असेल ना, तर मग ही सगळी नाती पोकळ ठरतात. आणि हे पोकळ ठरले की काय त्रास होतो ह्या नरक यातना थोड्या मोठ्या प्रमाणात सगळेच भोगत आहेत, नाही का? म्हणून आपली हिंदू संस्कृती आपल्याला विश्वास ठेवायला शिकवते, आदर करायला शिकवते, श्रद्धा करायला शिकवते आणि ही देवावरची आस्था आपल्या सोबतच्या लोकांवर ठेवायची असते. मग देव तुमच्या सोबत वाईट होऊ देत नाही ना, ती लोक तुम्हाला कधी एकटी सोडणार. त्यामुळे आदर करा. मला पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. हे माझे शब्द आणि मी पुन्हा ऐकण्यासाठी मला फॉलो, लाईक आणि कमेंट नक्की करा. मला तुमच्या समोर पुन्हा पुन्हा यायला नेहमी आवडेल. आत्मनमस्ते.